150ला पीस बरोबर आहे का बघ? हॉटेलचा पीस बघ. झाली 70 वर्ष. लेफ्ट्या बघतात, लेपा लेप. नमस्कार, योगितास ब्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण आलो ठाणे मच्छी मार्केटला आणि आपण इथे मच्छी पाहणार आहोत. काय काय रेट आहे आजचा. आज रविवारचा दिवस आहे आणि मस्त मार्केट भरलं आहे. तर आपण बघूया कोणती कोणती मच्छी आहे. तर तुम्हाला इथे कसं यायचं, ठाणा स्टेशनपासून तुम्ही चालत आलात ना 10 मिनिटांवर हे मच्छी मार्केट लागेल. फायर ब्रिगेडच्या समोर अगदी जुनं मच्छी मार्केट आहे, महात्मा फुले मंडई. तर आपण बघूया, चला. तर ठाणा स्टेशनपासून तुम्ही अगदी चालत यायचं आहे. 10 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला हे मच्छी मार्केट लागेल. समोर फायर ब्रिगेड आहे आणि हे बघा, हा जांभळी नाका आहे आणि हा परिसर पूर्ण मार्केट एरिया आहे, महात्मा फुले मंडई. तर हे आहे मच्छी मार्केट. आतमध्ये दिसते ते मच्छी मार्केट आहे. हे लागून दिसतं आहे हे मसाला मार्केट आहे. ह्याला अगदी लागून आहे मसाला मार्केट. इथे तुम्ही मसाला घेऊ शकता आणि इथे सगळे भाज्या वगैरे पण तुम्हाला इथे सगळं मिळणार आहे. इथे आल्यानंतर तुमची सगळी खरेदी होऊन जाईल. आता मच्छी मार्केटचा हा गेट आहे, तिथून आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय मासे आज आली आहे. रविवारचा दिवस आहे. इथे पण भाजी घेऊन बसतात त्या मावशी आणि मस्त ताजी भाजी असते. कशी कोथिंबीर? 10 रुपये. स्वस्त झाले ना. इथे पण ताईंकडे मस्त भाजी असते बघा, फ्रेश भाजी असते, सगळे पालेभाजी वगैरे असते. इथे या मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला 2 व्हीलरसाठी पार्किंगची पण व्यवस्था आहे आणि आतमध्ये आपण जाऊया. दादा, जवळा कसं आहे? आणि हा वाला सेम आहे का? हा खाडीचा समुद्राचा. आणि करंदी कशी? करंदी 500 रुपये किलो आहे आणि 600 रुपये किलो. स्वच्छ केलेली आहे मच्छी. आणि बोंबील 800 रुपये किलो, 700 रुपये किलो. बघा, सोडे पण आहेत. दादा, सोडे कसे? 600 रुपये पाव. बघा, सोडे पण स्वच्छ केलेले आहेत. आणि हा पण जवळा वेगळाच दिसतो. हा कोणता जवळा दादा? वेगळा आहे ना त्या जवळापेक्षा? हा जुना आहे. हा पण स्वच्छ केलेला जवळ आहे सगळा. करंदीचे सगळे पॅकेट्स आहे. 1 किलोचे आहेत का हे? अर्धा किलो. ताई, कसे आहे पापलेट? कसे पापलेट ही बघा 800ला जोडी आहे. 1500 रुपये किलो आहे. किलो आहे. किलोवर मिळते? किलोवर पण देतो, नगावर पण देतो, वाट्यावर पण मिळते. आणि हा कोणता मासा आहे? ही सुरमई आहे, ही वाम आहे, रावस आहे, घोळ आहे. रावस आणि घोळ आहे. रावस कसं किलो? 1200 रुपये किलो आहे. 1200. सुरमई 1200. आणि हे का बरं? ही घोळच आहे, गोळीच आहे. ही कोळंबी? ही कोलंबी लाल आहे, ही सफेद आहे, बागडे आहेत, कुपा आहे, हलवा आहे. आणि हे वाम आहे. ही वाम आहे. वाम कशी? वाम 1200 रुपये. आणि हे सुरमई दिसते. हां, ही ना. अच्छा ताई, तुम्ही किती वाजता येता? आणि सकाळी 8 पासून असतं. आणि मग हे मार्केट किती वाजेपर्यंत असतं रविवारी? दुपारी 2:30 वाजेपर्यंत असतं. मग नंतर साफसफाई करायला बंद होतं. मग परत 5ला मग रात्री 9:30 पर्यंत. आणि रोज असतं ना मार्केट? रोज आहे. पण रविवारी जास्त गर्दी असते. रविवारी जास्त. तर ताईंकडे बघा मासळी आहे, कुपा आणि हलवा. कसं ताई? हलवा 700ला आहे. 600. आणि बांगडे? बांगडे 200ला 4 आहे, 5 देतो. तर हे मार्केट संडेला जास्त प्रमाणात भरतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला ताजी मच्छी इथे मिळून जाईल. ताई काय साफ करतात? ताई काय? गर्दी आहे. कशी येते वाटा? 100चा वाटा असते. मग साफ केलेली पण करंदी आहे. बांगडे कसे ताई? बांगडी 100ला 3 आहे. बांगडे पण ताजे असे आहेत. आणि बघा, पापलेट पण आहे. पापलेट 900 रुपये जोडी. 900 रुपये जोडी. 1500 रुपये जोडी. हे काय ताई मासा? हा कोणता? कापडी आहे इथे. अच्छा. आणि मांदेलीचा वाटा? मांदेलीचा वाटा 100. सगळ्या कोळणीकडे तुम्हाला ताजी मासे पाहायला मिळेल आणि वेगवेगळी व्हेरायटी आहे. बघा, इथे दिसतात चिंबोऱ्या. ताई, चिंबोऱ्या कशा? चिंबोऱ्या 900 रुपये. 900 रुपये. 800 पर्यंत येतात. कमी करून देता तुम्ही. आणि ह्या शिवल्या? शिवल्या आता भाव जरा वाढलेला आहे. 300 रुपये किलो आहेत आताचा भाव. नाही तर मग 250 पण देतो. मासळीचा भाव आता स्वस्त आहे का महाग आहे? आता थोडासा फरक पडेल कारण आता उन्हाळा चालू झाला. उन्हाळा चालू. पण अजून झालेला नाही, अजून कमी. अच्छा. आणि हे कसं? हे 800 रुपये किलो आहे. त्याला जम्बो प्रॉन्स बोलतात. जम्बो प्रॉन्स. 800 रुपये किलो आहे, पण 700 ने देणार. आता इथे कमी होणार आहे. 500 रुपये किलो आहे. समुद्राचे समुद्राचे. आणि हे साफ केलेलं आहे का? हे कालवं आहे. कालवं आहे. याला कालवं बोलतात. एक मोठ्या कालव्याची 250ची असते, पण 200ला देणार. 200ला देणार.
बांगडे मागणे 300 रुपये किलो आहे, किलोला 5-6 मस्त मोठे बांगडे आणि ताट. आणि हा कोणता मासा आहे? हे बोल बोलतात, खायला फार टेस्टी असते आणि स्वस्त असते. 300 रुपये किलो असते. ताई तुमच्याकडे कोणकोणते मासे? बोंबील कसं आहे? बोंबील 350 रुपये किलो आहे. अच्छा, आज भाव जास्त आहे, नाहीतर भाव रविवारी थोडा भाव नाही आहे, रविवारी नाही, थंडीमुळे भाव वाढलेला आहे. अच्छा. आणि सुरमई कशी? सुरमई 800 रुपये किलो आहे. पापलेट सुद्धा आहे आणि बांगडे सुद्धा आहे ताईंकडे. ताई पण करंदी साफ करतात. करंदीचा कसा वाटा साफ केलेला आहे? 100 रुपये. 100 रुपये. आणि कोळंबी कशी ही? 100चा वाटा हा. बघा साफ पण करून मिळते आपल्याला. आणि बोंबल्याचा कसा वाटा ताई? बोंबील 200. अच्छा. आणि हे काय बरं? पापलेट 700 रुपये, 600ला. आणि हा वाण मासा कोणता आहे? हा रावस आहे, हा 700चा आहे, 500चा आहे. ताई हा कोणता मासा आहे? हे लेपट्या बोलतात, लेपा. अच्छा, लेपा मासा. तो कसा आहे? हे 200 रुपयाचे 5 आहेत. 5 आहे. आणि कोळंबीचा वाटा? कोळंबी 500 रुपयाची. ताई म्हणजे किलोने पण मिळतात आणि वाटावर पण मिळतात ना या मार्केटमध्ये. तुम्ही किती वर्षापासून आहात इथे? आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष झाली तुम्हाला. मग आता मासळीचं कसं आहे, म्हणजे दर काय आहे? स्वस्त का महाग? नाही, खूप महाग. मच्छीच कमी झाले त्याच्यामुळे खूप महाग आहे. कमी महाग आम्हाला झाली. महाग मिळते. श्रावणात जरा स्वस्त असते ना. आणि हे आमचा गुलाब्याचा मावरा. फुलाबाचं तिकडून आणता तुम्ही. मग सकाळी किती वाजता जाता? 3:30ला घर सोडतो आम्ही. बापरे, बघा आपल्यासाठी सकाळी जाऊन मासळी ताजी घेऊन येतात. आणि हे काय ताई? गाभोळी आहे. गाभोळी आहे. हा. कशी पावसाची गाभोळी. कशी असते ती? 400, 500, 300, 200 असे. असे. हा मोरी मासा आहे ना? मोरी मुशी म्हणतात. आणि बोंबील पण आहेत, पापलेट आहेत ताईंकडे, शिंपल्या पण आहेत. असेच बऱ्याच प्रकारचे छोटे मोठे मासे तुम्हाला मिळतील. माझी आवडती मासळी करली. कशी ताई? सगळ्यात टेस्टी कोणता मासा असतो? करली. आणि मला पण तोच आवडतो. त्याच्यामध्ये भरपूर वाम ही टेस्टी आहे. माझी आवडती अशी करली आहे. बघा हलवा कसा ताई? 800 रुपये. ही वाली 800 रुपयाला एवढा मोठा बघा. आणि ताई कमी करणार ना? म्हणजे बरं आहे, इतर ठिकाणापेक्षा तुम्हाला या मार्केटमध्ये चांगले दर आहेत. 700 पर्यंत येणार. सुरमई पण मस्त ताट अशी आहे. ताई ताजे मासे कसे ओळखायचे? अशी गावडी लाल पाहिजे. लाल पाहिजे ना. आणि असं बोट हे करून बघायचं ना ताट आहे की नाही. मग ते ताजे मासे कळतात आपल्याला. आणि अशा प्रकारे इथे वाम पण आहे. त्यामुळे मस्त मस्त मासे आहेत फ्रेश. बघा बोंबल्याचा पण वाटा आहे, सुरमई आहे छोटी. आणि बांगड्याचा कसं आहे? बांगडे पण मस्त आहेत. अच्छा, छोटी तुकडे होते. 100 रुपयाची, 200 रुपये. आणि वामचा काहीतरी गुणधर्म आहेत, म्हणजे चांगली असते ना, औषधी असते, कमरेला चांगली असते. कमरेला चांगली असते. तर अशा प्रकारे माशांमध्ये भरपूर व्हेरायटी आहे आणि त्यांचे पण प्रत्येकाचे काही गुणधर्म आहेत. ताई तुम्ही कुठून आलात? तुम्ही नेहमी येता या मार्केटमध्ये. मासे कसे असतात इथे? नेहमी येतात. ताजे आणि स्वस्त मिळतात ना. आणि भरपूर व्हेरायटी भरपूर असतात. मासे ताजे असतात, चांगलं. कारले साफ करताय. कसा वाटतं तारलीचा? 150ला. 150. इथे पण तुम्हाला गाभोळी पाहायला मिळेल, मासे. आणि हा कोणता मासा आहे? हे सौंदळे आहे. कोळंबी कशी दादा? 500 रुपये किलो. 500 रुपये किलो. साफ पण करून देता? अरे वा. आणि हा कोणता मासा? गोड आहे. आणि बघा तुम्हाला इथे कटिंग करून सुद्धा मिळणार आहे. कापायचं फ्री आहे. बघा तुम्हाला कापून फ्री मिळणार आहे. आणि दादा साफ करून देत आहे. 10 मिनिटं सुरमई कापायची आहे. सुरमई कशी? 1200 रुपये किलो. वा. आणि हा कोणता? माकलं कसे? माकवल 200 रुपये. आणि पापलेट? पापलेट 1200 ते 600. छोटे बांगडे त्यांच्याकडे 100. 100 रुपये. तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि रविवारचा दिवस आहे. अशा प्रकारे मार्केट भरलं जातं.
काकीकडे मस्त मस्त ताजे मासे असतात, आम्ही नेहमी घेतो. तर वाव, हलवा कसा? हलवा किती रुपये? कापरी पापलेट. आणि बघा केवढा मोठा आहे. किती रुपये? 2000. कमी होणार. आणि ही पापलेटची जोडी कशी? 1500. बांगडे कसं वाटा? अच्छा. आणि कोळंबी ही मोदकं कशी? बघा वेगवेगळ्या व्हरायटी. हे ढोमा आवास मासा आहे. आणि किती किंमत आहे? 800 रुपये. हलवा बघा वेगवेगळे. आणि खेकडे सुद्धा आहेत. इथे ताई साफ करतायत, यांचीच मुलगी आहे. आणि हा तो कुपा मासा आहे. अच्छा, हा कसा? 500 आहे. 500ला आहे. बापरे, कमी किंमत आहे मग ती कुप्याची. आणि चिंबोऱ्या 500चा वाटे बेटा. सगळे ताजे मासे आहेत. आणि हे माकलं माकलं कसं? 500चं. अच्छा. किती वर्ष झाली? 70 वर्ष. मग हे मार्केट किती वर्ष जुनं आहे? किती वर्ष जुनं आहे मार्केट? अरे वा. काकी बऱ्याच वर्षापासून हा धंदा करतात आणि ताजे मासे असतात काकींकडे. कोणता मासा कट करताय? सुरमई. आणि हे हॉटेलवाल्यांसाठी का? बघा मोठे मोठे पीस आहेत. इथून हॉटेल व्यवसाय घेऊन जातात आणि अशा पद्धतीने कट करतात. एवढा मोठा पीस आहे हाताच्या. तुम्ही तुमचं कोणतं हॉटेल दादा? मग तुम्ही इथून नेहमी घेऊन जाता? रविवारी येता का रोज दिवस? मग तुम्हाला परवडते इथून घ्यायला, ताजे मासे असतात. दादा सुरमई कट करताय. सुरमई कट करण्याची बघा वेगळीच पद्धत आहे. तिरकी अशी कट करताय म्हणजे मोठे पीस निघतात ना. हां हां, क्रॉस येतात. पण एक टेक्निक आहे. किती वर्षापासून आहात तुम्ही? 40. बापरे, 40 वर्षापासून. मस्त पातळ अशी पीस, बर्फी सारखी अशी पीस काढतात. एक मस्त टेक्निकच आहे. बघा हे सगळे स्वच्छ करून हे सगळे हॉटेल व्यवसाय घेऊन जात आहेत. हे दादांचं पण हॉटेल आहे. बघा किती प्रकारची मासळी आहेत. छोटे पापलेट आहेत, मोठे पापलेट आहेत. ताजी मासे तुम्हाला या मार्केटमध्ये मिळणार आहे. इथे पण मोठे बांगडे दिसत आहेत. वाव. आणि हा कोणता? रावस मासा आहे. हा रावस मासा किती रुपये? रावस 800 रुपये किलो. 800 रुपये किलोने येणार आहे. मोठा रावस आहे आणि सगळ्यात टेस्टी असा रावस मासा असतो. कर्लीची काय किंमत आहे? कर्ली माशाची 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. हे सगळे किलोने तुम्हाला इथे मासे मिळेल. ताईंकडे मस्त बोंबील दिसतात. बोंबीलचा कसा वाटा? 200 रुपये. आणि कोळंबी दादा साफ करतायत. साफ करून पण मिळणार आहे आपल्याला. दादा कोळंबी कसा वाटा साफ केले? 500 रुपये किलो. 500 रुपये. इथे बोंबील आहेत, मस्त ताजे असे बोंबील आहेत. कसे आहे? 350 रुपये किलोने येणार. किलोमध्ये किती बसतात? 16 बसतात. बाजूला तुम्हाला फिश मार्केट आहे. सगळ्या पद्धतीचे फिश आपण पाहिले. आता या बाजूला तुम्ही गेलात या गल्लीतून तर सगळे मटण शॉप आहेत. तिथे तुम्हाला चिकन मिळणार आहे आणि मटणसुद्धा मिळणार आहे. ताजं असं मटण असतं. आपण विचारूया आजचे दर काय. चला, दादांचं मटणाचं शॉप आपण विचारूया. दादा मटण कसं किलो आहे आता? 740 रुपये किलो मटण. किलो. आणि प्युअर बकऱ्याचं मटण. आणि भेजा वगैरे? भेजा 140ला 1 पीस आहे. आणि बाहेर 350 रुपयाला 4 येणार आहे. मटण, किमा, लिव्हर सेम 440 रुपयाला 1 किलो. बघा सगळं कट करून तुम्हाला हे सगळं मिळणार आहे पीसेस. आणि इथे दादा मस्त किमा करताय. किमा कसा किलो बोलले? 740 रुपये किलो. हाताचा किमा, मशीनचा किमा. मशीनचा किमा नाही. बघा तुम्ही पाहू शकता इथे कट करतायत किमा. 390. हे काय बरं? हा जाडा सीना आहे. हा लिव्हर आहे. ही नरम बोनलेस पीसेस आहे.
अच्छा. याला आणि म्हणतात चॉप्स. अच्छा, प्रत्येक वस्तू वेगळी वेगळी भेटते इथे. वेगळी वेगळी. असं नाही की आपल्या मर्जीने ते जे गिराकाला हवेत ते भेटेल. आमच्या मर्जीचा धंदा नाही, सर्व गिराकाचे. हे काय इसको क्या बोलते हैं? मुंडी. काय साफ करताय? वेजवाली मुंडी आहे. अच्छा, हे बघा दादा साफ करतात. बेजा फ्राय असतो ना, हे सगळं अशा प्रकारे साफ करून तुम्हाला इथे मिळणार आहे. अच्छा, हे खायला टेस्टी असतं ना. हे बघा बेजा फ्राय करतो ना, त्याप्रमाणे हा बेजा इथून काढून दिला. आणि इथे किमती सुद्धा लिहिलेल्या आहेत. दादांचं एक दुकान आहे. दुकान जॉली मटन शॉप. आणि तुकाराम गाडवे. अच्छा, किती वर्षापासून आहे तुम्ही इथे? कितवं? 5वी पिढीचं दुकान आहे तुमचं. अच्छा, बघा 5वी पिढीचं दुकान आहे यांचं. मटण खरेदी करायला पाहू शकता किती लोकांची गर्दी आहे. आणि यांचं एक दुकान आहे दादांचं, जॉली मटन शॉप. ताजं मटण तुम्हाला इथे मिळून जाईल. तसेच इथे पण दुकान आहे विजय संजय मटन शॉप. तर दादा किलो मटण 740. हे काय दादा? अच्छा, आणि हे कलेजी कशी किलो? सेम भाव आहे. सेम भाव आहे. सगळे पार्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि ते पण कट करून वजनाने मिळणार. ताजे मिळणार ना हे मटण. दादा तिथे किमा करतायत आणि ते पण तुम्हाला मशीनशिवाय हाताने करून मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही घरी जाऊन किमा मस्त बनवून खाऊ शकता. हे काय दादा? ही वजडी आपली वजडी कशी किलो? 200 रुपये एक पीस. 200 रुपयाचा एक पीस. हे साफ करून देतात? साफ करून मिळते. काय म्हणतात? अच्छा, आणि पाया कसं? 350 ला 350ला 4. आणि बघा सगळे स्वच्छ करून तुम्हाला. अच्छा, हां हां, हे बघा फ्रेश असे पाय आहेत आणि स्वच्छ करून तुम्हाला इथे मिळतील. पाय कसे पाय? 120ला 4 आहे. 120ला 4 आहे. अच्छा, थँक्यू. दादा तुम्ही काय करताय? रिसिप्ट. गेले 10 वर्ष ह्या मार्केटमध्ये हां. नियमितप्रमाणे महापालिकेचा पावती देतो आणि पालिकेला बघणार. अच्छा, पावतीचा आता किती आहे? तेच आपल्या जुना जो ठराव आहे तो स्क्वेअर फुटानुसार आपण. तुमचं नाव काय? माझं नाव संतोष साळवी. अच्छा, कोणती मच्छी साफ करते? सुरमई आहे. सुरमई आहे. किती मोठी? कसे किलो आहे ती? ही आता 1000 रुपये किलो पीस कापलेली. कापलेली. हां, किती पीस बसतात किलोमध्ये? 6-7 बसतील. 6-7 पीस. दादा आपलं सांग. हॉटेल आले पोटभर. अच्छा, हां, पोटभर हॉटेल आले. पोटभर खाऊ पोटभर. कुठे बरं हे हॉटेल? आपलं 3 बेडरूम 3 अच्छा. आहे. हां, घंटाळी रोडला घंटाळी रोड. पोटभर माल. अच्छा अच्छा. हे बघा. बघा असे हॉटेल व्यावसायिक नेतात. मोठे मोठे पीस आहेत. हे बघा, मोठे पीस आहे. पातळ कापतायत दादा. 3 पेट्रोल पंप जवळ आहे हॉटेल. अच्छा, किती पातळ कापतायत? हो. हे अख्खी घेतली तर 800 रुपये किलो आहे. अच्छा. अख्खी घेतली ना सुरमई डोक्यात सांगा तर 800 रुपये किलो आहे. 800 रुपये किलो. 800 रुपये. आणि पूर्ण सुरमई घेतली तर कितीला येईल? 800 रुपये किलो आहे. जर ही पूर्ण 4-5 800 रुपये किलो आहे. आता ही जर समजा 5 किलो असेल तर अच्छा, 4000ची होऊन जाईल. 4000ची. ताजी मच्छी आहे बघा. त्याच्यावरून ओळखायची पीस येत आहेत ना, त्याच्यावरून ओळखायची की मासळी किती ताजी आहे. मस्तच. मग पीस बरोबर आहे का बघ? हॉटेलचा पीस बघ बरोबर आहे. रविवारचा दिवस आहे बघा. किती मोठ्या प्रमाणात गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. मोठे मोठे मासे आहे, मोठा रावस आहे, मोठी सुरमई आहे, पापलेट आहे दादा. कोळंबी कसा वाटत दादा? कोलंबी किलोवर आहे 450 रुपये किलो. अशा प्रकारे तुम्हाला वजनामध्ये मिळून जाईल. दादा तुम्ही कुठून आले? कुठून? ठाण्यावरून. मग इथं नेहमी घेता का मासे? परवडते? कमी जास्त तर होत असते, पण खाणाऱ्याला तर हवंच. बाकी कोणती मच्छी आहे ही? रोहू मच्छी. कशी किलो? 200 रुपये. 200 रुपये किलो. काकी साफ करतात. अच्छा, टेस्टी मासा आहे ना हा? हा रोहू मासा आहे बघा. काकी साफ करतायत.
मस्त. हे फ्राय पण करू शकतो, कालवण पण फ्राय ग्रेव्ही दोन्ही. दोन्ही करू शकतो. तुम्हाला प्रत्येक कोळणी इथे तुम्हाला स्वच्छ साफ करून देतील मासे. ताई बघा साफ करतात, इथे पण काकी साफ करतायत. काकी चिंबोऱ्या कशा? ये ना टाकीचे चिंबोरे आहे बघ, त्या 1000 रुपयाला आहे. 1000 रुपयाला. किती लागतात 1000 रुपयाला? 7 आहे. एवढ्याच्या पाहिजे कमी करेल. चिंबोऱ्या घेतला? हो. कुठून आलात दादा? नौपाडा. नौपाडावर. नेहमी येता इथे? हो. कसे मासे असतात इथे? एकदम छान छान. आणि चिंबोरेवाली आमची छानच चिंबोऱ्या देते. अच्छा, तुम्हाला आवडतात जास्त. धन्यवाद. तर अशा पद्धतीने सगळीकडे बघा कोळणी बसल्यात. आपल्यासाठी ताजे मासळी इथे मिळते, ती पण स्वच्छ साफ करून मिळणार आहे. नक्की भेट द्या मार्केटला. थँक्यू. सगळ्या खुश झाल्यात कारण ओळखतात मला. तर असं हे जुनं मच्छी मार्केट आहे, खूप वर्ष जुनं असं. आणि दुपारच्या वेळेला स्वच्छतेसाठी हे मार्केट बंद होतं. पुन्हा संध्याकाळी मार्केट भरलं जातं. सकाळपासून मार्केट असतं, रोज मार्केट असतं, पण बुधवार, शुक्रवार आणि रविवारी जास्त प्रमाणात हे मार्केटमध्ये तुम्हाला मच्छी पाहायला मिळेल. काही कोणता मासा? घोळ आहे. कसा? 1400 रुपये किलोने. घोळ मासा बघा, ताई कट करते बघा. अशा पद्धतीने आहे आणि ते कट करून देणार आहे तुम्हाला. काय मासे आहेत? कोलंबी आहे, बोंबील आहे, निवडी म्हणतात मासे आहे. अच्छा. कोळंबी कशी काकी? कोलंबी 100 ला. अच्छा. आधी तुमच्याकडे काय आहे? शिवल्या कशा? शिवल्या 250, 200, 300, हलवा 500, चिंबोऱ्या आहे चिंबोऱ्या कशा? 1000, 1200. ताज्या चिंबोऱ्या त्या. ताईंकडे पण मासा आहे. हा घोळ मासा आहे ताई? हा दाढा आहे. पापलेट आहे आणि बोंबील आहे ताईंकडे. रात्री किती वाजेपर्यंत असतं ताई मार्केट? आणि रोज भरतं ना? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी होता. ताजे असे मासे इथे आहेत आणि बरेच वर्ष जुनं असं हे मार्केट आहे. हो ना ताई? तुम्ही किती वर्षापासून आहे? 3-3, 4-4 पिढ्या इथे काम करतायत आणि खूप लवकर जाऊन ह्या कोळणी आपल्यासाठी ताजे असे मासे आणतात. ते पण तुम्हाला कट करून मिळणार आहेत. व्हिडिओ आजचा आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त. ज्यांना माहीत नसेल तर त्यांना माहीत होईल. त्याला लागूनच मसाला मार्केट आहे. तुम्हाला यंदाचा मसाला करायचा असेल तर ह्याला लागूनच मसाला मार्केट आहे. सुकी मासळीसुद्धा इथे मिळेल आणि बाहेर तुम्हाला भाजी मार्केटसुद्धा आहे. म्हणजे एकदा आलात तर तुमचं सगळी खरेदी होऊन जाणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.